महिना झाला आई जाऊन. वाटतच नाही ग आई गेली आपल्यातून. असं वाटतं खाली कुठेतरी गेली आहे बाजारात, काहीतरी घेऊन येईल, खाऊ आणेल, मला म्हणेल इधर खाऊ आणलाय. आठवण येते ना खूप. ही ट्रंक असते ना समोर आईची, त्यामुळे या पेटीमुळे जास्त आठवण येते सतत. ताकीद देऊन ठेवली होती मला, याला हात लावायचा नाही, यात माझ्या आठवणी आहेत. हो. हिंमत नाही व्हायची आसपास पण फिरायची. हो. पण उत्सुकता लागली मला खूप, काय असेल त्याच्यात. आता तरी बघू शकतो ना आपण. अगं उघड की, एवढं काय, उघड ये. नक्की? हो हो उघड उघड. केव्हापासून मनात होतं माझ्या. हळूहळू. आरामात आरामात आरामात. काही नसणार याच्यात जास्त. मी तुला सांगतो ना, त्या जुन्या पावत्या असतील किराणा मालाच्या, त्याच्या पलीकडे काही नाही. हो. सगळं जपून ठेवायचं ना. म्हणजे काय, तिची कुठली आली आहे ग प्रॉपर्टी? आई गं. काहीतरी थोडं थोडं जपून ठेवलं असेल तिने. बघूया. उघड उघड. माझ्यात सगळ्या गोष्टी आहेत ग यात. अय्या. हे माझा भोवरा आहे हा. मला खेळायला द्यायची बावली. हे बॅट बॉल तिसरीच असताना बाबांनी घेतली होती बॅट. अजून जपून ठेवली आहे त्यांनी. अजून जपून ठेवली होती बघ ना. अगो बाई, हे काय आहे? हा नंगू पंगू मुलगा कोण आहे? ईशा 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 तो फोटो दे. ईशा ईशा तो फोटो दे. हा नंगू पंगू मुलगा कोण काय करतेस आहे? तू? ईशा एक मिनिट काय काय थांबा, चाललं? थांबा. फोटो का काढलास? फोटो का काढलास ते आधी सांग. फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे मी. अजिबात नाही. हे असलं काहीतरी करायचं नाही, कळलं ना. सगळ्यांचे असतात की नाही असे फोटो. मग काय एक फॅड होतं आपल्या आई वडिलांना, असे लहान लहान मुलांचे नंगू पुंगू फोटो काढायचे आणि जपून ठेवायचे. प्रत्येकाचा एक तरी असा फोटो असतो. नाही तर काय. अय्या, हे काय पत्र? पत्र बाबांनी लिहिलं असेल आईला बघ. नाही, पृथ्वी प्रताप. अय्या, तुम्ही लिहिलेलं पत्र आहे. मी लिहिलंय. मी कधी तारीख वाच काय? 19 जानेवारी 1997, लग्नाचं वर्ष आपल्या. तुम्ही पत्र लिहिलं होतं. हा बरोबर बरोबर बरोबर. हा आपलं लग्न झालं आणि आपण हनीमूनला गेलो काश्मीरला. हा. आणि नेमकं काहीतरी शेतीचं काम निघालं म्हणून मामाकडे गेली होती आई गावाला. हा. पहिल्यांदा 2 महिने असं वेगळं राहिलं होतं आईशिवाय. एकटा होतो ना, आठवण यायची तिची म्हणून पत्र लिहिलं होतं. आता पण वेगळा आहे, एकटा आहे, पत्र नाही लिहू शकत. हो, आता पत्र लिहू शकत नाही, पण जे आहेत ती पत्र वाचून आपण अशा आठवणी ताज्या करू शकतो की नाही. हो 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 हा? हो. चला मग करूया. काय लिहिणार मी? वाचूया. खाली कुशलीच असणार बाकी काय. तीर्थरूप आईस शिरसाष्टांग दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की आई 1 महिना झाला घरी नाहीये, सतत तुझी कमी जाणवत होती. तुझ्या हातच्या गरमागरम भाकऱ्या मिस करतोय आई. भाकऱ्या मिस करत होतात. कधी कधी वाटतं आपण लग्न करून फसलो. लग्न करून ईशा 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 काय पत्र येते बघू. कधी कधी ईशा ईशा एक पत्र बघू. लग्न करून ईशा पत्र फसलो. ईशा पत्र एक मिनिट. हिच्या हाताला चवच नाहीये ग. ईशा 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 ईशा. डाळ म्हणजे पाणी, भात म्हणजे चिखल, भाजी म्हणजे वैरण. नाही 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 ईशा, माझा स्वयंपाक वैरण. नाही 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 गल्लत झालेली आहे. चिखल. नाही, ते असं असणार, डाळ पाणी भात चिकन भाजी वरण असं असणार. काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? शब्द वाचा. चिकन चिकन लिहिलंय. चिकन चिखल वाचता येत नाही मला. जुनं पत्र आहे, कदाचित हे झालं असेल. दिसतंय. हो, दिसतंय. माझा स्वयंपाक चिखल ना. नाही, आजपासून पोळी भाजी केंद्रातनं जेवण आणा. मी नाही स्वयंपाक करायची. ऐक काय ना, तेव्हा सगळं नवीन नवीन होतं की नाही. हा नवीन होतं की नाही तेव्हा सगळं. आणि आता काय झाली आहे जिभेला सवय. नाही आता काय जिभेने स्वीकारलेलं आहे. नाही आता काय जिभेला काय पर्याय नाही. चिखल खायची सवय झाली आहे जिभेला ना. चिखल खायची सवय झाली आहे. गप्पा बसा. मला पुढे वाचायचंय. गप्प बसा.
इथे बसा. एक फक्त मी सांगतो, हवं तर डोळे वटार, आवाज नको बदलूस, भीती वाटते. बरोबर, मी बसाड्या आवाजाची. नाही, ईशा. हा, मी बसाड्या आवाजाची. नको. सगळ्याचा त्रास आहे ना तुम्हाला. हवं तर पत्र वाच, पण या आवाजात नको. तिथे बसा. बस इथे पत्र सोडून आपण. हिच्यापेक्षा पवारांची पूजा चांगली होती, निदान जेवण तरी चांगलं बनवायची. पूजा कोण? पूजा कोण? पवारांची ते मीच वाचलं ना. मीच वाचलं ना पवारांची पूजा. पूजा कोण? कोण पूजा? बोला, पूजा कोण? आवाज नको बदलूस, मीच बोलतो. आवाज थांब. पूजा कोण? सांगतो. माझ्या गावी, माझ्या शाळेत माझी एक मैत्रीण होती, ती पूजा. गर्लफ्रेंड होती? नाही, कसली जॉम्बलाची गर्लफ्रेंड. तेव्हा कुठे गावच्या एका छोट्या शाळेत होतो मी, तिथे कुठे होतं असली फॅसिलिटी गर्लफ्रेंड वगैरे. फॅसिलिटी? नाही, ट्रेंड. चुकून फॅसिलिटी म्हणालो मी. ट्रेंड असा नव्हता ना. एक छोटंसं गाव होतं आमचं. कधीतरीच भेटायचो रंगपंचमीला वगैरे. समोर आली की रंग लावू. मज्जा येते ना आठवण. नाही. आठवायला मज्जा येते ना. नाही, दिसतंय तोंडावर. नाही. तिच्याशीच लग्न करायचं होतं ना. मग कशाला माझ्याशी लग्न केलं? ती मला लगेच आमचं आणि तिचं असं काही हे नव्हतं. काय नाही व्हायचं म्हटली म्हणून माझ्याशी लग्न नाही, असं नाही. ईशा, अगं झालं तिचं लग्न, गेली दुसरीकडे राहायला. ती नाही राहत आता तिथे. आता कुठे असते मग? ती भांडू पेस्टला राहते. नवरा अग्निशमन दलात आहे. ते मुलाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना जवळ ऐरोलीला. ते भांडू पैरोली जवळ. फक्त कुठे असते विचारलं? एवढं सगळं सांगताय तुम्ही. कसं माहिती तुम्हाला? एवढं सगळं कसं माहिती? सांग. हे बघ, काय आमचा गावच्या मित्रांनी मग एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला, गंध गावच्या मातीचा गेला सांगून. मग त्याच्यात त्यांनी सगळ्यांना ऍड केलं. मग सगळ्यांना ऍड केलं तर त्याच्यात हिला पण ऍड केलं. चॅट पण करता का तिच्याशी? नवरा वाचतो ना. चॅट करायचाही प्रयत्न केलाय तुम्ही? नाही अगदी ते हे झालं होतं ना. एवढीशी तरी लाज वाटू द्या. आहे मला. ऐक ना, तू ते सोडून दे ना पत्राचं. जाऊ दे ना. सोडून दे काय? मला पुढे वाचायचं. नाही, ऐक ना, पत्र नको. नाही. ईशा नको. ईशा ऐक ना. हा. आई अगं ही रात्रभर विचित्र आवाजात घोरत असते. मला ते पत्रातून सांगता येणार नाही कसं, पण साधारण रेड्याच्या गळ्यात बेडूक बसवून ओरडेल तशी सर का मी कशी घोरते मी? कशी घोरते मी? ऐकवा मला कशी घोरते मी. कशाला? ऐकवा मला कशी घोरते मी. हे काय आहे पुढे? रेड्याच्या घशात बेडूक. आता तू त्याच्यापेक्षा जास्त. आता कशी घोरते मी? आवाज लावू? आता कशी घोरते मी? असं ड्रुक कुठे गेला होता? ड्रुक कुठे गेला तो? एवढ्या वर्षात बेडूक राहतोय. लाज वाटत नाही ऐक ईशा, रडू नकोस. ऐक, संसार करते मी. मला कळू पण दे काय म्हणणं आहे तुझं. ईशा ऐक ना. कळेल पत्र सोड. ऐक ना, पत्र मला आपल्याला नको. पत्र नको. हे सगळं आईला सांगायची गरज नव्हती. बरोबर आहे. म्हणजे हे चुकीचं केलं तू. आपण नाही ठेवायचा असल्या पत्रांवर विश्वास. अरे इतिहास सांगतो. इतिहासात सुद्धा अशा पत्र व्यवहारांमुळे लोकांचे संबंध बिघडलेत, गैरसमज निर्माण झालेत. नाही बघायची पत्र. दुसरं पत्र इकडे राहायचं. ईशा ऐक ना. ईशा माझा ऐक. ईशा आपण प्रिय बाळा, तुमचं पत्र आहे. आता दूध का दूध, पाणी का पाणी होत जाऊ दे. काय ते तू काय दूधवाला बाई आहेस? दूध अनेक आशीर्वाद. पत्र लिहिण्यास कारण की तुझे पत्र मला मिळाले, वाचून काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बघ काहीच नाही लिहिलं. दे
पुढे वाचतेय ना. बेटा झालं गेलं सगळं विसरून जा, आता पदरी पडलं ते पवित्र झालं समज. बर माझी आई तुला पवित्र म्हणायची. पदरी पडलं ते पण म्हणायची. म्हणींचा अर्थ मला कळत नाही तसं वाटतंय तुम्हाला. नाही कळत मला कळत. तरी मी फोटो बघूनच हिला नकार दिला होता. तुझंच कुठे जुळत नव्हतं म्हणून नाईलाजाने त्या बरणीला हो म्हणावं लागलं. मी बरणी काय काय परत दाखवा. कशी बरणी नाही दाखवा ना. लाज वाटते का हो? लाज वाटते एवढी एवढी. आई मला हा निर्लज्जासारखं दाखवताय मला वर. माझी- बरणी म्हणायचं तुम्ही आणि आई मला. आई आई खूप विनोदी होती माझी. खूप कॉमेडी करायची. मला सांगू नका एक समोर उभा आहे विनोद. पडला पडला. आता वाचतेच पुढे. नाही नाही ऐक ना ईशा ईशा पत्र दे. नको इथे नको, बस. ऐक ऐक इथे बस. वाच ना पत्र. नको ना दे ना ईशा. बसा. खानदान काढलंय माझं पुढे. वा हिच्यासारखं हिचं खानदान सुद्धा मठ्ठच निघालं. लग्नात जावई बापूंना 9,000 पगार आहे, जावई बापूंना 9,000 पगार आहे म्हणून हिचा बाप नाचत होता. बर तरी बरं झालं आपण खोटा पगार सांगितल्याचं त्यांना कळलंच नाही. होता मला 9,000 होता. 9,000 होता मला. लाज वाटते का मला हा एवढ्या वर्षात मला कळलं नसेल की तुमची नोकरीच गेलेली होती लग्न झालं तेव्हा. आपण नंतर मला मी मंद वाटते का तुम्हाला. नाही नाही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं होतं म्हणून इतकी वर्ष संसार करत राहिली आहे तरी. हो आलंय माझ्या लक्षात ते. पट्ट नाही मी. ईशा, तू गाण्याचा क्लास का नाही लावत. मला पण कळू दे ना काय. बेटा काही झालं तरी तुझं आधीचं लग्न मोडल्याचं हिला कळू देऊ नकोस. म्हणजे तुम्ही सेकंड हँड आहात. ईशा पटेलचं काय बोलतेस. सेकंड काय हा काय शब्द आहे सेकंड हँड. दुसरी बायको आहे तुमची. नाही. तुमचं लग्न झालं होतं. नाही, ईशा, ईशा, नाही. मला पटकन सांगा तुमचं लग्न झालं होतं का. तुमचं लग्न झालं होतं का. तुमचं लग्न झालं होतं का. मला बोलू दे ना. लवकर सांगतो एक मुलगी होती तेजस्विनी नावाची. ती आणि मी एकमेकांवर प्रेम करायचो. आम्ही असं ठरवलं होतं की देवळात जाऊन लग्न करायचं. आम्ही गेलोही होतो. आम्ही देवळात पोहोचलो. तिथे तिच्या कुटुंबातली 40 लोक आली बांबू घेऊन. मग माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना तुडवलं त्यांनी. नंतर मला फक्त ते येताना दिसले. पुढचं नाही आठवत. जेव्हा डोळे उघडले तेव्हा एक सलाईनची बाटली हलत होती वर. तेवढं मला आठवतं. याचा अर्थ माझं लग्न नाहीच झालं. म्हणजे लग्न मोडलं मला तोडलं एवढंच मला माहिती. बाकी मला माणसं आहेत रे. बघ ना 30 जणांनी 40 जणांनी. तुम्ही काय माणसं आहात रे. हो हो आहेत आम्ही चांगली माणसं. फसवलं मला. ऐक ना ईशा ईशा मला नाही फसवलं. मी नाही फसवलं ईशा. नाही माझं चुकलं. ईशा ऐक. माझं चुकलं. ईशा ईशा थांब. ईशा थांब. तुला तुझ्या हाताचा अंदाज नाही. गाल फुटेल. चुकून बोललो मला अंदाज आहे म्हणून आलं तुमचं. ऐक ऐक माझं चुकलं. त्या महेशलाच हो म्हणायला हवं होतं. ए माझं चुकलं. कोण महेश. ईशा महेश कोण. तो महेश स्टेशनच्या बाहेर मोठमोठे होर्डिंग्स लागलेले असतात ना. महेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स त्याचा मालक महेश. हो म्हणाला होता मला. तू महेश बिल्डर. तुम्ही अजून संपर्कात आहात. ईशा तुम्ही अजून संपर्कात हो आहोत. मग 2 BHK बघ ना आपल्या स्वस्तात देईल ग. ओळखीचं आहे ना. लाज वाटते का हो. लाज वाटते का. काय पद्धत आहे इथे. विषय काय सुरू आहे. तसं नाही हल्ली नाही मिळत 2 BHK. काय चाललंय हो तुमचं. त्यालाच हो म्हणायला होतं. त्याच्याशीच लग्न करायला हवं होतं. शांत ती पत्र बित्र ठेवून देऊया आपण. मी पत्र घेऊन ना मी वकिलाकडे जाते. अरे कशाला. ऐक ना. ऐक ईशा पत्र घेऊन वकील आता वकील काय डिवोर्स घेणार आहेस. बस खाली बस. एक काम कर. मला नाही. थांब 1 मिनिट. माझा ऐक. हे पत्र आहे ना. हे वाच. हे पूर्ण वाच. हे पत्र पूर्ण वाच ना. मला नाही वाचायचंय.
माझ्यासाठी अजून काही बघायचं उरलंय का? एकदा वाच ना ग मला नाही माझ्यासाठी वाचायचं. ऐक, ऐक माझं शांतपणे ऐक. तू हे पत्र वाच, तू म्हणशील ते मी करेन. तुला डिवोर्स हवाय दे, मी खिशात ठेवतो, FD करतो, दे मला डिवोर्स. मला काही तू वाच फक्त वाच. शेवटचं ऐकते. शेवटचं ऐक. शेवटचं ऐकते. वाच. बाळा एक सांगू, या छोट्या छोट्या बायकोच्या तक्रारींना डोळे पुस, डोळे पुस. छोट्या छोट्या बायकोचं असतं का? बायकोच्या छोट्या छोट्या की नाही? बायकोच्या छोट्या छोट्या तक्रारी तू आता मला सांगत जाऊ नकोस. नवरा बायकोच्या गोष्टी नवरा बायकोमध्येच असल्या पाहिजे. आता इथून पुढे जे आहे ते तुमच्या दोघांचंच आयुष्य आहे. आई किती वर्ष असणार आहे तुझ्यासोबत? तुझी बायकोच आता तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि माझ्यानंतर तुझी आई सुद्धा. तुझ्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करते रे ती, मी पाहिलंय. माझ्या मुलाला सांभाळणार कोणीतरी आहे अशी खात्री वाटते तिला बघितलं की. तिच्यासोबत छान संसार कर आणि बरणी असली तरी काय झालं, लोणच्यासारखा संसार मुरवण्यासाठी बरणी छान आहे. दुसऱ्याच्या घरातलं लेकरू आपण आपल्या घरी आणलंय, त्याला आपणच सांभाळायला हवं आणि गुणदोषांसकट स्वीकार करणं म्हणजेच संसार आहे रे बाळा. काळजी घ्या. खुश. तशा चांगल्या होत्या आई. प्रेमाने वागायच्या. अजून काय आहे बघूया. आई अजून एक पत्र आहे. अजून एक पत्र. आईला बांबू. वा 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 सगळं आलो बरं आलं होतं. बरं सगळ्यात आधी मी सगळ्यांचा म्हणजे अभिनंदन करतो. काय आहे आज पतीच्या निमित्तानं आपण आज तिलगुल घ्यायला आलो. काय समजलं? काय समजली हो? काय झालं रे? अरे पती ती कुठली? अरे मकर संक्रांत आहे ना. होय काय? पती ती कुठं आणि मध्ये आणली आता? ओ मोरे वा काय बोलतोय तुम्हाला तरी पत्ती ती का? हुलू 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 हुलू. कदम काय याला फंबल म्हणायचा, विनोद म्हणायचा का अभिनेतल्या रिटायरमेंटची लक्षणं? करू नका. काहीतरी बोलतायत ना ते मध्येच काहीतरी तुम्हाला विनोद करायचा आहे पद्धती आणि आहे. मोरे बोला. अरे वसाड्यानो आज संक्रांत आहे ना, मग तिलगुल घ्या, गोड गोड बोला. ह्या बोला आलं वाय का लोकांच्या चुका काढा आलं वाय? नाही, नाही, नाही. बरोबर गोड गोड तिलगुल होय का नाही? चला मग प्रत्येकाला तिलगुल द्या हा. आणि सगळीने आज गोड बोला बघू. हो, हो, हो. जा. नाही हा? डायबिटीस आहे मला. ओ का ते मानू ओ गोड बोलाने तुमची साखर वाढणार आहे काय? अहो गोड बोलले नाही, मग हे तिळगुळ खाऊन डायबिटीस वाढणार आहे मला. काय कदम भाऊजी, रोज आमच्याकडे येऊन 4-4 कप साखरेचा चहा पिता. एका लाडवाने काय होणार आहे? मग काय काय गप किती आणि सांगताय हो. हा, मग काय झालं? सांगितलं त्याच्यात काय लागण्यासारखं काय काय आहे? हा बघा प्रेम वाढतं माणसाचं त्याच्यामुळं. आणि काय आपली जी सोसायटी आहे का नाही, छान सोसायटी आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे. काय समजलं? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हो, ओ, खरं आहे. मोरे, व मोरे, आमचं हळदी कुंकू पण आहे. सगळं होणार. बायकांचा हल्दी कुंकू होणार, त्याच्यानंतर बाप्यांचा 90-90 होणार. होणार, होणार. चांगलं. बघा त्या कदम केवढं कोणी झालं. अरे देवा, हा एवढा मोठा तिलगुल कुणी आणला? तिलगुल कसा? तिलाचा लाडूच आहे हा. बरं आणला वाय तर आणला वाय, तिल नीट भाजलो पण नाही हा. हो मोरे मामा, हो मोरे मामा. हा. राजपूत काका आहेत ते आपले. मागे बस. माहिती आहे त्यांना मस्करी करतात. किती ऍक्टिंग करतात. मोरे मोरे मोरे. मस्करी, मस्करी. ऐका ना काय रे? मस्करीचं जाऊ द्या. हा. काय राजपूत आणि बेटकर वर्ष झालं बोलत नाहीयेत, भांडणं मिटवा. काय होय? आता सेक्रेटरी आहेत तर करा नाही, मला नाही माहिती बघ. माझ्या मला एक काहीच माहित नसते. काय झालं का? ए राजपूत, चला की बाद झाला की ह्या तिळगुळ आता भरवा देस नाही. हा. एक कर, या. तो विषय नका काढू. हाय का आता?
नका काढू तो विषय. अहो झालं की आता सकरात आहे लागा सकरातीला इसरायचं असतं का नाही सगळ्यांनी माने माने त्यांना जर नाही द्यायचंय तर तुम्ही कशाला जबरदस्ती करताय? सोडून द्या ना विषय. मी काय मुद्दाम केलं होतं का त्यावेळी? मग मी मुद्दाम केलं होतं. तू मुद्दामच केलं होतं. हो बोट नका दाखवू. जास्त बोलला तर बोट बोट नका दाखवू तुम्ही. हा, डोकं नका फिरवू. तेव्हा शांत राहिलो. तेव्हा शांत राहणार. शांत व्हा. जास्त बोलू नका. काय 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 करणार? काय करणार म्हणजे? तेव्हा शांत राहिलो. राहू दे का? बोटं नाही दाखवायची मला. डोकं फिरतं माझ्या. ऐका, सांगा त्यांना. वाद मिटवा वाद मिटवा. नाही नाही वाद मिटवा बरोबर आहे पण नेमकं काय झालं हा सेक्रेटरी करायला नको हो. मोरे वा. असं काय करताय? विसरलात तुम्ही? ते काही नवीन आहे विसरणे हा काही नवीन प्रॉब्लेम आहे काय पण आजकाल मी विसरत नाही हा. बायको बदाम देते का नाही खायला बदाम आता तुम्हाला सांगतो बदाम आहे ना विसरण्यावर आणखी एका गोष्टीवर उपयोगी पडतो मोरे मोरे शांत व्हा. गप्पा ना आता तुम्ही त्वचा त्वचा हो आल्मोंड ऑइल असं पिल्लव ना माझा गाल आल्मोंड ऑइल बाहेर निघेल काय समजलं? काय करतेस तू? होईल का असं खरोखर? मोरे आल्मोंड ऑइल हा काय ते पिलून बघा मोरे विषय हा एक आता ऑलमोंड वर्डचा विषय आहे का? नाही की नाही? नाही मग नाही नाही मुद्दा काय आहे? मागच्या वर्षी आपण सोसायटीत पूजा ठेवली होती. हा. संगीत खुर्ची खेळलो होतो की नाही? अरे मी जिंकली होती संगीत खुर्ची हा. तर संगीत खुर्ची खेळत असताना खुर्चीच्या नादात राजपूत चुकून बेटकरांच्या बायकोच्या मांडीवर बसले होते. काय सांग हो काय सांगता बाय काय चुकून झालं होतं ते. चुकून झालं. चुकून झालं. हो. चुकून झालं. हो. अख्ख्या सोसायटीत तुला माझ्याच बायकोची भांडी दिसली बसायला. अरे सॉरी म्हटलं होतं ना तेव्हा. काय सॉरी म्हटलं होतास? मग मी नाही माझी बायको पण तुम्हाला म्हणत होती काय? भाऊजी चुकून झालं त्यांच्याकडून चुकून झालं पण तुम्ही एवढे तापले होते तुम्हाला कळतच नव्हतं. शेवटी माझी बायको म्हणाली भाऊजी माझ्या मांडीवर बसा करा फिट्टम फाट. तुला काय अक्कल आहे काय? काय अक्कल आहे? तुझ्या बायकोच्या मांडीवर मी कशाला बसू? हा? काय बोलतो? भेट करा आता ती स्वतःहून म्हणत होती ना बसायचं असतो मांडी काय होतं त्याला? काही बोलू नका. एक तर तेव्हा स्तनकर माझ्या कानपट्टीत मारली या माणसानं. बरोबर आहे. तुम्हाला बसलीच पाहिजे का नाही? मी बोट दाखवलं का? बोट काय दाखवलं. करणार तुम्ही? शब्दता म्हणून सोडून दिलं मी. भेट काय लागा तुम्ही कानपडात मारली होय बरोबर आहे. बरं मारली ती मारली असती लागली बी नाही लागा माने हे हसू नका. लागली नसेल कळलं ना पण हा गट्टू जेव्हा माझ्या बायकोच्या मांडीवर बसलाय ना किती त्रास झाला माहितीये तिला. दुसऱ्या दिवशी चालता येत नव्हतं. अरे नाही बरोबर आहे नाही नाही, पण हा एवढा ऐका मी काय म्हणतो काय का? वाद मिटवा. हा. एक हे लाडू घेतो मी. अरे, काय करताय? हो कदम दादा. हा लाडू घ्या हा. तुम्ही त्याला द्या. अरे नाही गो- बाबा नको. इकडे. अरे यांना सांगा. भेटून टाका. भेट करा. हे ठेवा बरं. मला नाही द्यायचं. मला नाही द्यायचं. याला नाही द्यायचं मला. हो, कदम. अरे, चल, तो विषय नका करू. तुम्हाला अरे, मी सांगते ते की नाही हा विषय नका करू. मी काय म्हणतो? Please, दुसरं काही सांगा मला. बरे ओ कदम म्हणू हा. हो एवढा आम्ही हा खाणार. सगळा पूजेच्या दिवशी झाला काय पूजेच्या दिवशी झाला काय हा सगळा हो, पूजेच्या मग मला कसं नाही आठवत शुद्धीत असेल तर माहित असेल मी शुद्धीत नव्हतो तीर्थ प्याचे म्हणजे गायब झाला ती गायबच झाला लागा आम्हाला माहित नाही कुठलं तीर्थ प्याला गप्पा, जातात काहीतरी नाहीतर काय? काय- मोरे हे नवीन नाही हं तुमचं. हे नेहमीच झालंय. प्रत्येक सणाला होतं हे. काय झालं? होळीच्या वेळेस काय केलं तुम्ही? काय 6 दिवस थंडाईच्या नशेत होतात. हो हो करू नका. रात्री 12 वाजता घरी यायचात माझ्या घरातून कचऱ्याचा डबा स्वतःच्या घरात घेऊन जायचात आणि रात्रभर काय करायचात ओला कचरा सुका कचरा ओला कचरा कशासाठी? नाही नाही ते- 12 वाजता हो नाही नाही ते काही 90ची सवय ना थंडाई महाग पडली मला महाग अति महाग पडलीये. होळी दुसऱ्या दिवशी विजली तुम्ही 5 दिवस पेटलेले होतात. बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो ए राजपूत ऐका झाला गेला विसरून जा हो काय राग धरून चालणार काय मला सांगा यात. आपण एका सोसायटीत राहत आहोत नाही, नाही. ऐका मांजा भेट करा ए भेट कर हा. राग सोडा आता झाला गेला विसरून जा हा. चल किलुगुलू द्या एका या भेटीला या. गोड गोड नका. करा. नाही, मी नाही देणार. नका ना, तो विषय माझा मी नका खाल्ला. काढू ना. अरे मी नाही देणार. ए बेटकरावर राहू दे की आता तीच धरून ठेवणार होय नाही तर काय अरे लगा आपण एका सोसायटीत राहतो नाही हा, राहतो ना. भांड्याला भांडं लागणारच की हो लागू दे. आमची भांडणं होत नाही ती होय होय. काय पृथ्वी म्हणजे काय? तसं तुम्ही याचं थोबाड बी नाही बघितलं पाहिजे ए, पण मी बोललोय का तसं काय एक एक मी मिनिट. ठेवलंय का मनात नाही 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 नाही, एक काय मिनिट. केलं काय यांनी? हा माझं का मध्ये काढलंय? मी काय केलं? काय केलंय हा? तुझं ही बी न ए इकडे एक मिनिट. पुढे. माने 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 सांगतो माने तुला. माने माने ही पुढे की इकडे? काय झालं काय आहे? म्हणताय? बेन बिन नाही म्हणायचं. त्याचं नाव निखिल आहे की नाही? हा. काय केलं माहिती का हा, त्यानं काय केलंय ते? डोकं फिरवलंय प्रत्येक सणाला माझं काय करतो? काय? दिवाळीला आलं आणि माझ्या कचऱ्याच्या डब्यात सुतळी बॉम्ब लावला होता अरे बापरे सगळ्या कचऱ्याची लगा रांगोळी दरवाजा ओढली होती माझ्या हो नाही तर काय दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही दरवाजा धुत होतो नाही नाही मी माझ्या डोळ्यात बघितलेला आहे बघितलंय का? बघितलं आदल्या दिवशी तुम्ही मच्छीचा कालवण केला होता
काय झालं सगळं काटायत ना त्या कंदीला अडकलं होतं बरोबर मी बघत त्याच्या मला मी बोललो काय तो काका हो तो बोललो काय तो काका तो वामी नव्हता एक मिनिट. जो म्हणतोय त्याने नाही फोडलाय. नक्की जाऊ. उगाच त्याच्यावर नाव टाकू नक्की जाऊ. नका. माझ्या मुलाला उगाच बोलायचं नाही. थांबा नाही दरवेळेला सोसायटीतली बाकीची पोरं करतात माझ्या नाव येते दहीहंडीला काय केलं निखिल मी बोलतोय ना दहीहंडीला काय केलं होता दहीहंडीला मी वरच्या थराव चढलो होतो हा. बियाणं खालनं आलं आणि गुदगुल्या गेला मला अरे बाबा थांबा बाप्पा काका गुदगुल्या नाही केल्या आधार दिला तुम्हाला सीडी लावतो मी तुझ्या बापानं असा आधार दिला होता मला कशाला मध्ये घेतला तुझ्या बाप नाही होय? ह्याचा बाप नाही का तू घ्या मला मध्ये घ्या ये की आता पुढे इकडं अंगावर जाऊ तो नका. सांगतोय ना दिवाळीत त्याने जे काही केलं त्याने नाहीच केलंय मुळात ते बाकीच्या मुलांनी केलंय सोसायटीतल्या मी कधीच काय करत नाही माझ्या उगाच नाव येते तोंड बघितलं का निरागस म्हणून खोटं बोलते कसं ये की इकडे पुढं केलं नाही ना तू काय नाही केलंय माकडा माने हा काय झालं माने अरे हो 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 ये. हो, हो, हो. अरे माने माने एकदम एकदम अति होतंय माने काय आहे हा? ते? कधीपासून सांगतोय तो त्याने नाही केलं त्याच्यावर काय आरोप करता हा, मग हो भाऊजी स्वतःच्या पोरावर जरा लक्ष ठेवा म्हणजे कळेल तो काय करतोय ते. एक मिनिट यांना काही बोलू नका उगाच. आमचं लक्ष आहे बरोबर आमच्या पोरावर. तुम्ही तुमच्या धाकट्या दिराकडे लक्ष द्या जरा. ए, माझ्या भावाचं काय आता एक मिनिट मी काय म्हणतोय जाऊ द्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तुम्ही थांबा काय तुमचं काय म्हणजे माझ्या भावाचं काय माहित नाही तुमच्या भावाचं काय हा? विचार ना माने भावाला विचार भाऊ काय करतो हा काय सांगा तुम्ही सांगा काय भावाचं माझ्या तुझा बारका भाऊ आपल्या सोसायटीच्या गच्चीवर पोरगी घेऊन जातो काय था गच्चीवर हे रॉंग आहे हे रॉंग आहे तुम्हाला सांगतो काय आहे हा बघा त्या बापाने त्या पोरीला समजवला पाहिजे हेच का संस्कार केलेले आहेत कोणाची पोरगी आहे ती तुमची मग बरोबर माझी मुलगी आहे म्हणजे काय पृथ्वीक्रम हे बघा तुम्ही माझ्या स्वच्छ शिंतोड्यावर चारित्र उडवू नको मोरे हा. ठरवा काय बोलायचे ते. काय झालं कशावर काय उडवायचं ते ठरवा सेक्रेटरी. नाही तर काय? थांबवलो मी ए काय रे काय हा काय माझ्या पुरीचं बोलत होतास तू मोरे. काय बोलत होता माझ्या पुरीचा कॉलर सोडा आमची पोराची बाजू आहे चुकलं सॉरी पण मानेनू तुम्ही तुमच्या भावावर लक्ष ठेवा भावावर लक्ष ठेवा ओ मोरे माझा भाऊ लाख वर जाईल हो तुमच्या पुरीला अक्कल नको का हो, माझ्या पोरीच्या अक्कल काढू का यायला उरायली मेंढीला लागली लांडग्याच्या माग हा? बोलता माहिती आहे? आहे का तिकडे ए बेन इकडे ऐकत नाही. आपल्या भाऊकीत एक बी पोरगी गावली नाही होय. काय काय करतेस तिकडे जाऊन नाही दादा मी फक्त 1-2 तास गेलो होतो अभ्यास करायला वरती. अभ्यास करायला अभ्यास करायचा ते अभ्यास पोरगं करायला आमचं. जातो. नाही दाढी गुडघ्यापर्यंत आली अजून अभ्यासच करतोय तू. मी परवा पापड वाळत घातले होते गच्चीत. यांना दोघांना मी ना दुपारी वर जाताना बघितलं. संध्याकाळी पापड घ्यायला गेले तर सगळ्या पापडांचा चुरा झालेला होता. हो तुम्ही खोटं बोल नका तुम्हाला पापड बनवताच येत नाही काय? जे बनवतात ना ते पापडाचा चुरा असतो तो. तू माझ्या आईला का बोलायचं निखिल 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 मागे ये इकडे असं करते ती. मारामाऱ्या करता का? मारामाऱ्या आहेत का? शोभतं का लागा तुला भांडणं करते अरे नको ना रे. असं करू नका ए, त्याला एवढा काय जोर आहे तुझ्या? तो बसा. शांत शांत बसा. येडा आहेस काय भांडणं कर हात उचलला हात उचलला माझ्या पोरावर. हा, मग अहो, बघा ना काहीतरी. माने ये ये बाय माने काय बायकांगत मागायला तर ये की पुढं माने तो काय का ये की बांगड्या भरल्या ये की निखिल हात सोड निखिल हात सोड धरलाच नाही त्याने तुझा हात धरणा ये माने हा ना काहीतरी. अहो हा हा ना काय का हो भानगडी करू नका. माने. भानगडी करू नका माझ्या का कातबरू मला का मारलं तुम्ही अरे मला का मारता तुम्ही का मला का मारलं एक मिनिट नवऱ्यावर हात कसा उचलला? ए, मी कुठे काय केलं? मी कुठे काय केलं? माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला त्यांनी? त्यांनी केलं त्यांना बोला. फालतूगिरी आहे एवढी चकडे करतायत हे अरे सोसायटी म्हटल्यानंतर भांड्याला भांडा लागणारच आहे. मग सॉरी अरे नाही रागाच्या भरात झालं तुमच्याकडून नाही मारायला नाही पाहिजे होतं मी. मी पण बसायला नाही पाहिजे होतं. चुकून बसला कुणाची मांडी असली काय होतं? हा. ठीक आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
से वा 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 काळे इथे बस. आम्ही बघितलंय बाबा आई नाही ते हे डोळ्यात हे गेलं ढासू गेला होता तो गेला गेला हो गेलं आई बाबा सरप्राईज ओ माय गॉड केक्स एकच बसा ना बसा बापरे तुमची 25वी अॅनिव्हर्सरी आहे सरप्राईज द्यायला नको का तुम्हाला हा नाहीतर काय बाबा बघता बघता लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. अरे हिच्यावर काढली आहेत एवढा आयुष्याचा महत्वाचा टप्पा गाठलाय माहितीये का? नाही खरंय 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 हो अरे सई आण बुके दिलास तो घेऊन या इथे मागे कशाला लपवतेस देऊन टाकतो बुके घेऊन आले मागे लपवते दिसला बघितला मी खरं बोलतोस हा बाकी महत्वाचा टप्पा पार झालाय हा. बरोबर म्हणजे आता एक टप्पा आउट म्हणत आउट व्हायला तुम्ही मोकळे म्हणजे काय गंमत केली बेल वाजली अच्छा चला चला अरे कोणतरी आलंय आज सगळे गेस्ट येणार आहेत बाकी हा? काय होतं? अरे दादा अरे माझा मी महेश कोठारेंना नवीन टायटल देणार आहे पिक्चरचं माझा टकुला बापरे थँक्यू बापरे काय भाऊजी आणून आणून तुम्ही फुलंच आणलीत फक्त गेला बाजार एखादं टूरचं पॅकेज आणलं असतं तर बरं झालं असतं. अरे मग त्याच्यात काय तुम्ही सांगा ना कुठलं पॅकेज बुक करू देवदर्शनाचं बुक करू का हनीमूनचे बुक करू याला मारायचं बापरे आई तुमचा अंदाज चुकला हा पण यावेळेस कसला अंदाज काय कसला मामी मामी मामा मामी येणार असं म्हणत होते करवंटी आली की नाही कोणाला? करवंटी आली काय करवंटी हा आई तुम्हाला लाडाने करवंटी म्हणतात ना मला माहिती आहे वहिनी असू नका तुम्ही मला करवंटी म्हणता म्हणजे काय अहो सारख्या बोलत असतात कुठे माझी करवंटी कुठे माझी करवंटी अजून आली कशी नाही ती करवंटी बिचारीचं त्या लग्नच होत नाहीये बाबा ही करवंटी दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाते नुसती बसलेली असते काय माहिती आम्ही गेल्यानंतर कोण जाणार आहे या करवंटीला बोलतात आई बोलतात ऐक ऐक नाही ऐक ऐक भाऊजी, नाही हो ऐक शामवंटी शामटंडी नाही बोल नाही, घंटी आंटी काय बोलायचं ते बोल रे नाही शाम्या वहिनी नाही भाऊजी हा? नाही, मी असं तुम्ही असा विचार करता माझ्याबद्दल नाही म्हणजे आता मेल्यावर कोणीतरी जाळायला एक माणूस लागेल नाही. काही जाळू नका एखादी हिवाळ्यात एखादी शेकोटी बघेन मी त्याच्यावर जाऊन बसेन आणि चळून जाईन मी चळून जाईन ऍक्च्युली शेकोटी करवंटीने चांगली भेटते तुम्ही ठीक आहे एखाद्या मशीन मध्ये जाईन मी तिथे जळून जाईल तिथे टाका मला मशीन मध्ये नाही पण बटन दाबायला पण माणूस लागेल ना मी बटन दाबीन स्वतः घुसीन त्या मशीन मध्ये शाम्या तू करवंटी म्हणता एखाद्या माणसाला टक्कल पडलं म्हणून शाम्या हा? अरे येऊन मी जाऊन मला शाप देतो वहिनी 4 वर्षात तुम्ही टकल्यावाल अरे कधी देशील तू टकली ओ दादा तू जास्त मखडवू नको हे जे लावलेलं बोचक आहे ना तुझं ते तर 2च महिन्यात उडून जाईल तू पण टाकला होता शाम्या सगळं टाकलं. भाऊजी, हे बघ, नका. येऊन जाऊन खाली का बसतोस तू? इकडे भाऊजी, नका ना ऐक, तुम्ही आज चिडवत. हे बघ आमचे चला केक्स कापूया चलो बुके सांगूया चलो केक हॅपी अॅनिव्हर्सरी येऊ का नको नको दाजी येऊ दे गेला का काय असं करताय नमस्कार श्यामराव आला का कुठला शॅम्पू
बोल बोल तू बी लगा शामराव हा. काहीतरी टाका गेला का त्याच्यावर डोळ्यात चमकल्यावर ऍक्सिडेंट व्हायचा लागा एखाद्याचा डोकं फिरवू तुम्ही. ऐका ना उलटा गेला का तुमची एक घाणेरडी सवय इथं कुठे पायात बरं या इकडं मामा बघा. मम्मी पाया पडूया या. पाया पडू. असू द्या असू द्या असू द्या असू द्या मामी असू दे असू दे वा 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 दाजी हा. लग्नाच्या वाढदिवसाच्या जबराट शुभेच्छा ते Happy anniversary वंसा. केक्स बुकेज गिफ्ट काय आहेत की नाही बर्थडे बम्स आहेत देऊ का आपण इथे मारायचं तिकडे दाजी तुम्ही बसा 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 या, या. बसा मामी, बसा बसा. वा 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 बापरे आई हा आला बरं का तुमचा भाऊ एकदाचा काय कौतुक हो मामा तुमचं सतत आपलं माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे म्हणून म्हणजे खूप कौतुक करतात सतत सांगत असतात खूप हुशार माझा भाऊ खूप हुशार आई ब पण. म्हंटल की पातेल ओळखतोय म्हणजे काय? आणि मग बाबा म्हणतात ब म्हंटल की बकुळाकडे जातोय नशीबवान आहात हो मामी म्हणतात असं कोण बकुळा तुमचं नाव आहे ना बकुळा हड तुम्ही नाचत नाही मी कशाला नाचून ग मग तुम्ही ते नाचता नाचता डोळ्यांनी बाण सोडता ना मी कशाला पाठ सोडून ग मग बाबा काय म्हणतात की ते बकुळाने नाचता नाचता डोळ्यांनी बाण सोडलं की मामा असे एकदम खुळावल्यासारखे होतात खूप खुश कोण बकुळा ते- कोण बकुळा तेच विचारते कोण बकुळा मला नाही माहिती तर अय दादा मस्त काय कोण बकुळा दाजी तुम्हाला का अकाल बिकाल आहे का जरा अरे काय बोलायचं कळत नाही तुम्हाला मी असं माझ्यात बोललो मला नाही माहिती तिने ऐकलं ते तिकडे बोलायचं? हे बघ कसं आहे की बकुळा आत्ता नाहीये आता नाही म्हणजे जाऊ दे मी काय बोलतच नाही मला काय नाही म्हणजे आधी पडायचं होती नाही आधी होती बकुळा अगं नाही आणि तुम्ही तिच्याकडे जायचा तुम्ही अगं नाही तर अगं नाही कोण खरंच नाही कोणतं सॉरी हा सॉरी हे बोलायचं नव्हतं का अगं बोलायचं नव्हतं तू गप्पच बस जिबेला फिरायला पाठव कुठेतरी गप्प बस आपण हॅपी अॅनिव्हर्सरी केक कापूया हा चला केक कापूया चला हॅपी अॅनिव्हर्सरी हा घ्या घ्या अरे तू काय ये ना इकडे ये. मामा मम्मी तुम्ही रागवू नका अजिबात रागवू नका म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे हो खरंय तुमचं खरंय मग खूप कौतुक करत असतात आमच्या ह्यांना किती कौतुक आहे तुमचं बापरे म्हणजे आम्ही हैदराबादला गेलेलो ना फिरायला तेव्हा ट्रेन मध्ये एक मिशीवाली बाई आली म्हणाले सेम मामी दिसते खूप कौतुक करतात नाही नाही मामी नाही मामी लडगे हाणला म्हणजे ये इकडे नाही मामी मिशा आहे मला नाही मामी कसं बोलतोय बघितलं का मिशा आहे बाय ए माकडा ए तुला लाज वाटते कर हा असेल तिला मिशी असेल ना तर दाढी असेल बेणी आहे पार्लर मध्ये जाऊन बाजाराला तुझ्या बापाचं काय जाते नाही 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 काय मी बघित थोडी लव आहे इकडे मी ओ दादा आला का चांगला दिसतोयस केला का वाढव की तुमचं काही कळत बुंदी आहे काय हो तुम्ही सांगा तुमच्या भाच्याला चार चौघात बोलतोय नाही मामी नाही 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 मामी चार चौघात नाही म्हणाले ते आम्ही एकांतात होतो तेव्हा कानात सांगितलं त्यांनी अगं त्यांनी कानात सांगितलं तू सगळ्यांना सांगितलंस का तुला समजा तुझ्या बायकोला तू गप्प बस ना जीप फ्रीज मध्ये ठेव जा गप्प बस. सॉरी हे बोलायचं नव्हतं का हॅपी अॅनिव्हर्सरी केक कुठं आहे आपण केक कापूया. या आई चला चला केक कापूया बाई केक आणलाय होय वा 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 या, आ, काढा काढा वा वा हा. तुमच्यासाठी सरप्राईज अरे. या हॅपी अॅनिव्हर्सरी ये बाबा कापा कापा आता मानलेली सासूबाई नाही म्हणून केक कापणार नाही असं नाही करायचं का मानलेली सासूबाई मानलेली सासूबाई कोण वनी काय रिॲक्ट झालीस माहितीये तू आई मी आई अहो ते लग्नात आलेला ना बाबा म्हणाले बाई पाया पड मानलेली सासूबाई आहे तुझी त्या कोण आहे मानलेली सासूबाई असं काय करताय आई बाबांच्या ऑफिस मध्ये आहेत ना खाडीलकर बाई त्या बाबा म्हणाले हे धूळ घड्यात पडलं नसतं तर हीच तुझी सासूबाई असती नाही वने ऐक वने आई दाजी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का हा माझ्या ताईडीनं इमानी दुबारा संसार केला का तुमच्या बरं असलं धंदा करतोय बाहेर जाऊन तुम्ही काय करताय आणि बकुळा हा तुम्ही रडू नका ना मग तिला सोड नका. मला नाही रे जात
नाही काय आई तुम्ही रडू नका. दाजी आता लय झालंय तुमचं सॉरी. लगा तुमच्या मागं पळून पळून लगा केवढीशी झाली बघितलं का ती हा लग्नात तुम्हाला दिली तेव्हा कसं होता मजबूत बांधा एकदम कडक हत्ती होता लगा कडक हत्ती बोलला कडक हत्ती बोलला तुला कशी झाली बारीक बारीक केवढीशी झाली तुम्हाला लाज वाटते तुम्ही पाहिजे. कशाला बोलताय हो? तुम्ही काय केलं तुम्ही नाही मला बोलतोय मामी अगं आता नाही माझं तसं काय गप्प बसा. आता मला नाही राहायचंय घरात नाही. दादा मी आता तुझ्याकडे येऊन राहणार मला नाही आई राहायचं. थांब आई थांब मला आई. नाही राहायचं. अरे भांडू नका केक गार होतोय सॉरी. बाबा मला असं म्हणायचं नव्हतं पण आई तुम्ही प्लीज घर सोडून जाऊ नका. मी पाया पडते आई माफ करा. हे बघा मला असं खरंच काही बोलायचं नसतं. म्हणजे मला असं काही बोलायचं नसतं ज्याने वाईट वाटेल. मी बोलून जाते आणि मग घोळ होतो. हे मला लग्नाच्या वेळी कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कळलं ना एकीकडे लग्न लागत होतं दुसरीकडे तुझ्या पक्षातले सगळे भांडत होते. कळतं का आठवतं काय तुझी विदाई झाली तू गाडीत बसलीस तेव्हा गिरणीचा भोंगा वाटावा तसे सगळ्यांनी सुस्कारा सोडला. हा त्यावेळेस हिचे वडील म्हणत होते अरे ही पोरगी गेली तर घर शांत होईल शांत होईल. मला वाटलं प्रेमापोटी बोलतायत त्याचा हा अर्थ होता का. सॉरी मी मनापासून नाही बोलत. खरंच मी मनापासून नाही बोलत. मला आता नाही राहायचं दादाचं मला तुझ्या घरी घेऊन जा. थांब, मला नाही राहायचं. आई ऐका ना. आई नका ना जाऊ. असं काय करताय हो तुम्ही. काल काय म्हणालात ती उचलेगिरी करणारी बाई आली तिच्यावर लक्ष ठेवायचंय आपल्याला. ती माझी भावाची बायको आहे म्हणून नाही तर आता ठाण्यात असते ती असं बोलला ना. लक्ष ठेवायचं तुम्ही गेल्यावर लक्ष कोण ठेवणार. अय, वंस! कोण आहे उचलेगिरी करणारी मी आहे. कधी नेला तुमच्या घरातला नाही ते श्रमेशच्या बारशाला वेफर बाबाचा दादा कधी नेला सांगा. बोलू सांगा कधी नेलं गेलं होतंच. उगाच बोलणार नाही मी. आता माझ्या घरात पाय ठेवून दाखवा बघा तुम्हाला हे गेलं. बघा, भाऊ त्या बायकोला आई. समजाव. तू बायकोला समजाव. बाबा, सांगा. हे सांग त्या बायकोला समजाव ना. बायकोला समजाव तू. हो 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 अरे माझी करवंटी केली त्याच्यात. किती भांडता सारखे सारखे. नाहीतर काय कंटाळा आलाय मला भांडणाचा. सारखं आपलं भांडत. मी ठरवलेलं तुमच्या भांडणामध्ये बोलणार नाही पण बोलायला भाग पडता तुम्ही. माझं चुकलं काल श्रमेशचं ऐकायला हवं होतं मी. हा. तो सांगत होता उद्या भुतावळ गोळा होईल भांडण करतील तू बोलू नको पण मी बोलले. केक गार होईल आम्ही भूतावर आम्ही सॉरी हे बोलायला नको होतं का. देवी और सज्जनों, अब आप कुर्सी की पेटी खोल सकते हैं, शौच का उपयोग कर सकते हैं। अब आप अपने इलेक्ट्रॉनिक उपकरणों का इस्तेमाल कर सकते हैं। कैबिनेट क्रू ईशा, रसिका, चेतना आपकी सहायता के लिए उपलब्ध है। स्नैक्स और बेवरेजेस जल्द ही सर्व होंगे। आशा है आपकी यात्रा सुखद जाएगी। धन्यवाद। Ladies and gentlemen, now you may take off your seat belts. You may use the restroom. You can use your electronic equipments. Cabinet crew Isha, Rasika, Chetana will be available to serve you. Snacks and beverages will be served soon. We hope you have a safe travel with us. Thank you. एक्सक्यूज मी अडकले अडकले. In the beginning? Oh my god. One sec. थँक यू Relax. थँक यू It's okay. थँक यू. First time in the air. You.
Yeah. Okay, don't worry. And congrats. Get a deep breath and enjoy your first flight. Okay? Uncle? Yeah. Yeah. Going Nagpur? Yes. Why? My brother's son's marriage in your Nagpur. Oh my God. मॅरेज मधलं मानपान म्हणून मला लग्नाला एअर तिकीट. यु नो लॉट्स ऑफ मानपान इन आवर समाज अँड कदम लोक. Nice. Nagpur is very beautiful city. Yes. And it's called Tiger Capital of India. Because it has many tiger reserves. You know that? हा असेल म्हणे काय. Nagpur city is a center of our country. Yes. It indicates the geographical center of India. अरे बाप रे, लयच जबाबदारी घेऊन आलाय बसाऱ्या. Sorry. You have a language problem? नो लँग्वेजला माझा प्रॉब्लेम आहे. न वसाऱ्या आता असंच जर का माझ्याबरोबर इंग्रजी बोलायला लागलीस तर माझा प्रॉब्लेम होईल तुला. Sorry. I am already tired. Now I am sleeping. You enjoy your first flight. झोप वसाऱ्या झोप. सर हॅलो सर, Yes. युअर मील सर. After half an hour, please. Sure, sir. Okay. Thank Your meal, sir. Sir, do you want something other than what you've ordered, sir? तुम्हाला खायचं प्यायचं विचारून आली ते. नाही मी सकाळी घरातून निघताना 2 ठोस 3 जिऱ्याची बटर अशी बुरवून अशी फुगून खाल्ली तर मला एकच झाले, पण असं करायला पण जागा नाही म्हणा. Okay, sir. Are you sure, sir? You don't want anything? हा नंतर काही मागायचं का सांगून ठेवते. नाही. Okay, no problem, sir. Yes. Have a safe flight. हो Yes. घ्यायचं होतं ना मागून खायला, त्याच्यात काय होते. अरे पैसे कुठे बसाऱ्या. अबे पैसे कुठे लागतात, तिकीट राहते इन्क्लूड राहते, ते फुकट राहते. हे बोलताय? मग तिकीटच राहतंय. अरे मग ही पण काही बोलली नाही ना, ज्याने तिकीट काढलं ती पण मला काही बोलली नाही. काय सांगता. हॅलो नर्स. एअर होस्टेस आहेत. एअर होस्टेस हेअर हॉस्टेल. अहो अरे सगुना ताई हेअर हॉस्टेल बाई इकडे. Yes, sir. ऍक्च्युली म्हणे हंगरी लय असा हंगरी आहे मी, असं कावले ओरडतात पोटात. Hungry? हा. No problem, sir. I'll get the menu card for you. Is that okay? Menu card ante. ओके. मील ऑर्डर केला म्हणजे जेवण ऑर्डर केलं ना. नाही करतो मी. व्हेरी गुड. आता मी झोपतो. हा मला डिस्टर्ब न कर जा. बसारे तू मला डिस्टर्ब करू नको, सनकन वाजवीन. That's the menu card for you. Tell me what you want and I can get it for you. जे पाहिजे त्यावर असे बोट ठेवा. I'll आणते मी. ओके. एक्सक्यूज मी. या. दिस वन. ओके. आणि ही पण दिस वन. आणि हे पण दिस. ओके सर. अरे हे दिस. हे नो दिस. ओके सर. तू एक काम कर ना, थोडं सगळं घेऊन ये ना. थोडं सगळं घेऊन ये. एव्हरीथिंग. सगळं. हा चालेल म्हणा. ओके. एनिथिंग टू ड्रिंक सर. भेटतो इकडे. You're very funny, sir. No, tea, coffee, juice. अच्छा ते
अच्छा काय नाही थोडं थोडं सगळं घेऊन या ना तुम्ही ओके सर थोडी थोडी आणा आय गेट इट फॉर यू सर. ये आता मी प्लेन मध्ये जेवणार वा, वा, वा. झाला. काय भारी वाटणार रे फिल्म. अरे तिकडच्यानी सांगायला पाहिजे ना तिकिटात सगळं जेवणाचं पण असतं पण मला माहित. Here's your order, sir. That's the burger, that's the fruit dish, the French fries, and just the complimentary things, and the juice, sir. हे फ्रेंडचं काय आहे French fries, sir. अरे हे ते Enjoy your meal, sir. येस येस. अरे बापरे ओ अंकल थांब थांब बस रे थांब. अरे हे तुम्ही ना मागवलंय एवढं सगळं खाणार आहे तुम्ही? अरे म्हणजे काय अरे म्हणजे तिकीटच आहे ना ते म्हणून. अरे बापरे अरे जे तिकिटात आहे तेच नेमकं दिलं नाही तुम्हाला. म्हणजे पण तिकिटात हे थोडी राहते. तिकीट हेच राहत नाही. ना, तिकिटामध्ये ते सँडविच राहते ना तुम्हाला सँडविचच नाही दिलं ते ना. हा कोण ते ओ सिस्टर सगुन ना एअर होस्टेस हे रुस्टल इकडे ये जरा इकडे. Yes, sir. आता मी ते म्हणजे सँडविच नाही दिले. Oh, you want sandwich, sir? म्हणजे पाहिजे ना सँडविच. Okay, sir. So we have turkey sandwich, we have chicken sandwich, paneer sandwich, feta cheese sandwich, and plain veg sandwich, sir. प्लेन नको प्लेन मी घरी खातो म्हणजे बाकीचं सगळं घेऊन ये. All of them? अरे असं काय करते आण ना. Okay, sir. या 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 Sure. हे काय ए वा 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 हा. हे कशात टाकायचं काय रे त्याच्यात काय झालं. That's your order, sir. ये The sandwich, can I put it here? Okay, sir. Here? Okay. There you go, sir. अरे And that's the other one. आवरे सगळे तुम्हीच बोले ना 4. अच्छा थँक्यू. Enjoy your meal, sir. येस. अरे वा कवरे सँडविच. अरे अंकल काय झालं. अरे बाप तुम्ही ना परत हे सँडविच मागवले का? अरे बस तू का बस त्याने म्हणा दिले. अबे हे महागाचे सँडविच आहे तुम्हाला फुकटचा सँडविच दिलंच नाही त्यांना. असं काय करता आता याचे पैसे भरणे पडतील. पैसे लागणार नाही का मग विचारा तुमच्या बहिणीले. नर्स. हॅलो सिस्टर सगुना ये ना ग बाय माझे. Yes, sir. हे फुकट नाही आहे. No, sir. बाप आहे याचे पैसे द्यायला लागणार. Of course, sir. किती पैसे द्यायला लागणार. I'll just check. 2,100, sir. Sorry. आवरे 2000चा. Sir? त्याच्या भातुकरी नुसते हे टमाटे टाकले कांदे टाकले नाही याला 2000 रुपये. याला काय भातुकरी 2000चा आहे. सर तुम्ही ऑर्डर केलं ना तेच आहे. एक काम करा तुम्ही हे परत घेऊन जा. सॉरी सर. नाही, नो नो सर वी एक्स्ट्रीमली सॉरी सर. नाही ते तुम्ही उघडलाय सगळं आम्ही परत नाही घेऊ शकत. हो नो अरे असं काय करता. नाही सर यू विल हॅव टू पे फॉर दिस सर. पैसे देणे पडतीलच त्याचे. सर नाही. हॅलो ए कुणाला घ्यायचं सँडविच. हॅलो अरे मस्त असं स्वाद काही जाम भारी आलाय. हॅलो सर काय तुम्हाला घ्यायचं सँडविच. व्हेरी सॉरी एक्स्ट्रीमली प्लीज सॉरी सर असं नाही विकू शकत तुम्ही. यू कॅन नॉट सेल इट. अरे तू मग घेऊन जा ना. मी ऍक्च्युली नुसतंच हात उचवलंय नाही मी. सर आमच्या पॉलिसीमध्ये नाही बसत ते. तुम्ही उघडला त्यामुळे नाही घेऊन जाऊ शकत. फुकट सँडविच आहे मला घ्यायचं ना. तुम्हीच मागवला. तुम्ही ते फ्री वाला नाही मागवलं. फ्री वाला अरे मग फ्री वाला जाणायचं ना. फुकट सँडविच किती मला बोलताय. फुकट सँडविच पाहिजे मला. सर फ्री वाला वेज प्लेन सँडविच होता. तुम्ही ते नको बोला. घरी खाता बोलला तुम्ही. ते फ्री वाला कॉम्प्लिमेंटरी तिकीट मध्ये इन्क्लुडेड होता. यू हॅव टू पे सर. अरे कुठं पे नाही पे करू शकत इथे हातला. तुम्ही फसवलंय मला. तुम्ही ते सँडविच आणून द्यायला पाहिजे ना. तुम्ही एक काम करा. तुम्ही खेरवाडी पोलीस स्टेशनला घ्या गाडी चला. अरे इवाना कसलाय तू? अरे इथे आहे ते, मला घेऊन
चला, फालतू करा. एवढं साथ देता तुम्ही लोकांना फसवता. अरे माणूस तरी बघा ना तुम्ही हे सगळं घराला घालून. सामान घेतलंय सगळं हा सामान घेतलंयस का सगळं सामान सगळं घेतलंय हो. पण मागच्या वेळेला माहिती ना एक बॅग राहिली होती घरीच. घेतलंय सगळं. तो आपला नेहमीचा ड्रायव्हर का नाहीये पण आज? कोण राजू हॉस्पिटलमध्ये येतो. का? अगं त्याला सवय आहे ना खिडक्याच्या बाहेर तोंड काढून असं थुकायची. तो थुकायला गेला आणि एक बटन काहीतरी दाबलं गेलं काच वर आलं. हे लागलं त्याला इथे. बापरे. मग लटकत होता 30 सेकंद असा माहितीये तिकडे. मला लक्षात नाही मला झोप लागलेली होती. काय तुम्ही? प्रॉब्लेम झाला मग काय सांगू तुला पण इकडे. आता बरं आहे का? आता बरं काय टेन्शन नाही. नशीब. नाही पण बरंच झालं. हे असं पान खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांना एकदा शिक्षा मिळालीच पाहिजे, त्याशिवाय सुधरत नाहीत ते. जाऊ दे आता कशाला आपण चाललोय ना आता अष्टविनायकला 4 दिवस मजा करायला. नको ना तो डोकं फिरवूस. शांत राहा. मग आता कोण आहे? आहे नवीन ड्रायव्हर आहे. चलाभूर नावाचं एक ॲप आहे. तर त्याच्यावर ड्रायव्हर आम्ही बुक केलेला आहे. तो ऑनलाईन ड्रायव्हर आहे. तो मग 4-5 दिवस तो आपल्या बरोबरच आहे. अहो पण आपण 4 दिवस अष्टविनायकला जाणार. तो कसा चालवत असेल, तो स्वतः कसा असेल, आपल्याला काही माहिती नाही. काय करायचं? अगं आता एवढे ॲप आहे त्यांनी जाहिरात केली आहे. गौरव मोरेला घेतलंय जाहिरात. त्याला काहीतरी असणार ना त्याच्या. मग असं कॅज्युअली कसं कांदेपोहे करतेस तसं कसं ॲप काढतील ते. नाही की नाही नाही. असणार. जरा विश्वास ठेव ना. बरोबर. नवरा नाही तर दुसऱ्यांवर तरी विश्वास ठेव कधीतरी. कोण आहे? एक्सक्यूज मी. नाही चाहिए. नाही चाहिए. चलो नाही चाहिए म्हणजे होय. दिस इज माय कार. हे माझी गाडी आहे ही. ओ आय एम सो सॉरी. एकच मिनिट. हा मिस्टर चौगुले. येस येस. हॅलो सर मी चलाभूर मधनं ओम. हाय सर. हाय ओम. ओम. हॅलो मॅम. हाय हाय. ओम. चावी. अय्या मी खालच्या जोशी काकूंकडे ठेवली, घेऊन येऊ ए पटकन. पिंडो गाडीची समी मागतोय. घराची का मागेल तो घर चालवायला आलाय. त्यांनी चालवलं तरी घर चालणार आहे का? घराला कुठे चाक आहेत? तुझ्या विनोदाच्या पायावरच्या केसांचं वॅक्सिंग केलं पाहिजे. सटकन काढले पाहिजे. तरी उपमा नको ना करू हे. काय विनोद आहे का हा? चांगले असतात माझे पण. सर चावी. या गेट इट सावे. थँक्यू सर. सामान हो. हा सामान ठेवायचं ना. यार बापरे. हळूहळू हु. चलो सर. एक्सक्यूज मी. येस सर. हे तुम्ही ड्रायव्हर म्हणून आहात ना आज. हा सर. मग तुमचंच सामान खूप वाटतंय मला. हा या. एवढ्या बॅग्स काय करायच्या? 4 दिवस सातोय म्हणजे आमच्या तर 2च आहेत बॅग्स. हो नाही 4 दिवस मी असणार ना तुमच्या. नाही बरोबर आहे पण एवढं काय आहे या सगळ्याच्यात? बेसिक आहे ते. माझे 3 शूजच्या पेअर्स आहेत. एक जॉगिंगसाठी एक रनिंगसाठी आहे. मग परत योगा मॅट आहे. माझे मॉइश्चरायझर शॅम्पूज आणि वेगवेगळे डिओड्रंट्स आहेत. 5 किलोचे 10 किलोचे 2 डंबेल्स आहेत. सो त्यासाठी आहे सगळं. डंबेल्स कशाला पाहिजेत? आय एक्सरसाइज अ लॉट डेली. तरी मी माझी सायकल आणली नाही कारण की तुम्हाला कॅरियर नाही आणि मागे रिग पण नाहीये. सो रोज एक्सरसाइज करतो. या कानात कापूस घातलाय मी. नाही ना ऐकलं मी आता. थांब ना तू मला काय सांगतो. मी नाही करत. तू थांब ना. मला नको सांगू त्याच्याबरोबर. एक्सक्यूज मी. हा. आमच्या पण बॅग्स आहेत ना. मी आता सगळं गाडी तर भरली आता कुठे ठेवायची? नाही होतील ऍडजस्ट. द्या होतील द्या adjust? अहो होतील ऍडजस्ट. काय ते आम्ही जातो म्हणजे मालक आम्ही आहोत त्यामुळे. अहो नाही, मी ऐकलंय ना मनात जागा असेल ना तर सगळीकडे जागा होते. हो पण मनात बॅग्स राहत नाहीत ना. बॅग ठेवा बॅग ठेवा. ती बॅग हळूहळू हळूहळू. त्या खालच्या बॅगेत राजगिराचा लाडू आहे ना, त्यामुळे जरा. राजगिराचे लाडू तू अष्टविनायकला घेऊन चालली उपास आहे ना परवा तुमचा. बघ मागे बस. अरे बापरे. ओके चल. ही बॅग जरा धरता का? म्हणजे ठेवा ना तुमच्या मांडीवर. माझी बॅग अरे मांडीवर कशाला ठेवता इकडे? सामान आहे माझं. अरे पण सामान मला मांडीवर कशाला घ्यायला लावता? खाली ठेवूया ना आपण इकडे. इथे ठेवूया ना. ओके 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 फाईन. चलो गणपती बाप्पा. या. मला एक, ए, दोन, थांब ना, तीन, थांब विसर्जनाला चाललोय पण इकडून. देवाचं नाव घेऊन अगं, निघायचं हो पण असतं. एवढा जोरात नको ना. या, गाडीत या. घुमतो आवाज कानाला. या. जर चांगल्या मूड मध्ये छान जाऊया ना. खुशच आहे. सर एनी म्युझिक एनी काइंड ऑफ म्युझिक Yes. आपल्याला ऐकायचं. बोन जोवी, मायकल जॅक्सन, एड शिरान, टेलर स्विफ्ट, मरून 5. नको मरून 5 नको. काही नको राहू दे. काही टेन्शन नाही. शांत राहू. इंग्लिश गाण्यांबद्दल बोलत होता. कळलं मला. काय काय असं करतेस? तेच परत काय सांगतेस मला? हॅलो मला माहिती नसते. या
Yes, Andy, what up, bro? No, I'm driving. Yeah, I don't know. I'm with some Marathi celeb. Why should I know his name? I don't know his name. नाव काय ह्यांचं? हांड्यावर हांडे सात. अंड्यावर अंडे सात. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ नेम इज इट. नाही माझं नाव नाही हंड्यावर अंडे सात. समीर चौगुले माझं नाव आहे. पुढे बोलणार होते मी. हे काय पद्धत आहे तुझी? किती पारंपरिक विनोद आहे, तुला माहितीये का हा? कुठल्याही बाईला नवऱ्याचं नाव विचारलं की काहीतरी ओखाणा घेऊन सुरू करायचं. मला नको आहे माझ्या स्किटमध्ये हा विनोद. कळलं का? 4 वाक्य आधीपासून घ्या, स्किट पुन्हा सुरू करा. आय डोंट वॉन्ट दिस. हा क्रायटेरिया अप्लाय केला ना तर सोनी लिव्ह वरून तुमचे अर्ध्याहून अधिक स्किट आत्ता गायब करावे लागतील. ठीक आहे, आतासाठी ठीक आहे, पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. अरे यार, आई डोंट नो व्हाट दे आर टॉकिंग अबाउट यार. सैंडी, तेरा पता ना क्या चल रहा है? हाँ. व्हाट? तूने भी वो ऑडिशन दिया? द भंसाली वन, राइट? या मैंने भी दिया. द न्यू वेब सीरीज ना, दीपिका एंड रणवीर के साथ. या शॉर्टलिस्ट हुआ हूँ. नहीं 200 में. हाँ. या आई अपडेट यू. हाँ चल हो फोन रख. कळलं ना ग बाई. फालतू. तो बोललेला प्रत्येक मला नको सांगूस, मी पण ऐकतोय. मला आवडते. हो माहितीये मला. इकडे बावळटपणा कमी कर जरा. तुम्ही काय करता असं जस्ट एक जनरल? मी हा आय एम एन ऍक्टर. ऍक्टर? या आय एम एन ऍक्टर आणि मध्ये मध्ये ड्रायव्हिंग करतो. आय अच्छा. लव्ह ड्रायव्हिंग इज माय पॅशन. ट्रॅव्हल, एक्सप्लोरिंग द वर्ल्ड. माय गॉड, तुम्ही ऍक्टर आहात? हा. हळू कर डोके, थांब जरा. हळू. चेहरा बघू ना. अगं ते समोर ड्राईव्ह करतात चेहरा. अगं नको तिकडे बघा. व्हिडिओज का तुम्ही? बघितलंय का बघायचंय? तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये येता? Ew! Say, how do you do it? Ew! I don't do television, please. आणि मराठी तर नाहीच. आय एम हॅपी विथ माय हिंदी वेब सिरीज अँड हिंदी फिल्म्स. मी हिंदी फिल्म्स करतो. आमचे हे पण सोनी मराठीवर येतात, डोरबेल म्हणून. मी सोनी मराठीमध्ये येतो डोरबेल म्हणून. करताना पोस्ट आहे ती माझी, असं सांगशील तू? ते एक शो आहे त्याच्यात. आय नो आय हॅव सीन यू समवेअर. येस, मला बघितलंय तुम्ही. आय डोंट रिमेंबर. आय गेस ती आत्ता पोस्ट ऑफिस नावाची सिरियल सुरू झाली, त्यात आहात का तुम्ही? नाही ती आत्ता आहे. 600 एपिसोड मी ह्याचे केलेत, हास्य जत्रेचे. What? कशाचे? हास्य जत्रा मी केलेत. नो आय डोंट अटेंड जत्रा. खूप नाही जत्रा नाही, ओली जत्रा नाही. जत्रा म्हणजे इट्स काइंड ऑफ अ पॉप्युलर शो नो. मला मराठी येतं, ऍक्सेंटची उगाच वाट लावू नका. मराठी बोला. मी तेच सांगतोय की हा शो आहे पॉप्युलर, तर मराठीमध्ये खूप चांगला पॉप्युलर शो आहे तो. या आय डोंट वॉच मराठी. मी मूळचा आहे, म्हणजे बाय बर्थ आहे महाराष्ट्रीयन. समोर बघा. हा. तर मी काय मराठी आय डोंट वॉच इट, आय डोंट लाईक इट. बट आय डू हिंदी वेब सिरीज, हिंदी फिल्म्स. हिंदी इज नाईस, यु नो. सध्या कामं काय चालले तुमची? माझी आपली जेबा बख्तर आहे ना, त्यांच्याबरोबर एक वेब सिरीज आता आहे, मी करतोय. आपली अनसुनी बाते नावाची. म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे? म्हणजे नाही पाईपलाईन मध्ये. अच्छा, पाईपलाईन मध्ये. हा, आणि डिरेक्टर आहेत ना आपले अभिजित सिन्हा नावाचे डिरेक्टर आहेत. त्यांची बेईमान कोतवाल नावाची एक वेब सिरीज आहे. ओ ते म्हणजे बेईमान कोतवाल. कोतवाल ते वाला ना? चल, नाही असं काहीच नाहीये त्या वेब सिरीज मध्ये. म्हणजे अजून ती शूट व्हायची आहे, ती पण पाईपलाईन मध्ये आहे. कुठून ऐकलंस का गाणं हे? हे कुठून ऐकलंस गाणं? ऐकल्यासारखं काहीतरी वाटलं हिचं मला. वेगळंच असतं बाई. ऐकलं होतं मी रेडिओवर. नाही कुठे आहे ती पण पाईपलाईन मध्ये? ती पण पाईपलाईन मध्ये. आणि एक करारा जवाब म्हणून वेब सिरीज आहे, व्हेरी नाईस वेब सिरीज. करारा जवाब? हा. ती कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर आहे? नाही पाईपलाईन मध्येच आहे ती पण. बघा त्याच्या किती गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत. बघा, तुमची एकतरी गोष्ट आहे का पाईपलाईन मध्ये? बिंडोकांची मल्लिका. आता मला बोला बिंडो. ते पाईपलाईन मध्ये काही सुरू नाही झालं, याचा अर्थ असा होतो मी किती मराठीत बिझी आहे मला माहिती आहे. माझी पाईपलाईन बदा फुटली आहे नुसती, वाहते तिकडे. याची पाईपलाईन तुंबली आहे, ती फोडायला पाहिजे. मला सांगतोय आम्ही केवढ्या वेगाने काम करतो आमचं आम्हाला माहिती आहे. स्किट करून विंगेत गेलो माईक काढायला, तोपर्यंत टेलिकास्ट होतं स्किट. एकदा तर मी स्किट लिहिलेलं पण नव्हतं, झालं टेलिकास्ट. मी काय करू? माझं नाव लागलं, माझं नाव मी कधी लिहिलंय स्किट? असं झालं माझं. मला सांगता तू काय, तुला माहिती आहे?
हे सायलेन्स करूच नको. पीपल मला फोन आलाय. फोन आलाय ऍक्सेंट पीपल फोन आला हॅव सम मॅन हॅलो मम्मा मी गाडी चालवतोय. आय एम विथ समीर चौगुले. नको हा मम्मा मम्मा नाही मामाचा फोन आहे वाटतं. मागे जा. ओके हा बाय ठेव फोन. हॅलो सर. हॅलो ते सर समीर चौगुले सर. माझ्या आईचा फोन होता, माझ्या मम्माचा फोन होता. मम्मा होत तर हा माझ्या आई तर ती तुमची खूप मोठी फॅन आहे. अच्छा. तर ते तिच्या आणि तिच्या मैत्रिणींबरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल झाला असता तर. बघा ह्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फरन्सला वगैरे जायला मिळतंय. कधी गेले नाहीयेत आजपर्यंत विंडो कॉन्फरन्स कॉल मध्ये 4 जणी एकत्र येऊन मी त्यांच्याशी बोलणार आहे. हिला उतरव तर मी कॉन्फरन्स करतो. हिला उतरव. नाही पाहिजे हिला उतरव. नाही पाहिजे मला.